सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आता होऊ घातलेली आहे। खरं तर न्यायालयाच्या आदेशानंतर साधारणपणे 4 आठवड्यात ही निवडणूक प्रक्रिया राबवायला सुरुवात करावी अशा पद्धतीचे आदेश न्यायालयाने दिले होते। त्यानंतर आता प्रत्यक्षात याची अंमलबजावणी जी आहे ती जिल्हा बँकेकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 4,500च्या आसपास मतदारांची यादी जी आहे ती संबंधित विभागाकडे पाठवण्यात आलेली होती। मात्र त्यांनी ही यादी पुन्हा एकदा सादर करावी आणि यामध्ये ज्या अवसायानात निघालेल्या संस्था असतील त्याचबरोबरनं ज्यांना मतदानाचा अधिकार नाही अशा मतदारांची नावे वगळावी असे देखील आदेश जे आहेत ते दिलेले होते। त्यानंतर साधारणपणे 3,500 मतदार जे आहेत या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षांमध्ये सोलापूर जिल्हा बँक जी आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या हातामध्ये होती। गेल्या अनेक वर्षापासून किंबहुना स्थापनेपासून ह्या बँकेची सर्व सूत्र जे आहेत ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी आलटून पालटून या संबंधित नेत्यांकडेच होती। मात्र मागील 7 ते 8 वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चित्र जे आहे ते पालटताना पाहायला मिळालं आणि सोलापूर जिल्ह्यावरती 2024 नंतरच्या या सगळ्या निवडणुका जर पाहिल्या तर भारतीय जनता पक्षाने स्वबळावरती आणि एकहाती पद्धतीने जिंकल्याचंच पाहायला मिळतं आहे। त्यामुळे खरं तर जिल्हा परिषद असेल त्याचबरोबरीनं महापालिका असेल किंवा पंचायत समिती असतील सगळीकडेच भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व एकहाती पाहायला मिळालं। त्यानंतर आता जिल्हा बँकेची निवडणूकसुद्धा होऊ घातलेली आहे आणि या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष स्वबळावर आणि एकहाती सत्ता प्राप्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। काल झालेल्या एका कार्यक्रमामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत काही स्पष्ट संकेत जे आहेत ते दिल्याचं पाहायला मिळालं। यामधली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं नेतृत्व कोण करणार असा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित झाला त्यावेळेस जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणातून स्पष्टपणे सांगितलं की या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं नेतृत्व जे आहे ते जिल्ह्यातील नेतेच करतील, विशेषतः राजन पाटील हे त्याचं नेतृत्व करतील असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे देखील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अग्रस्थानी असताना पाहायला मिळालेले आहेत। कारण यापूर्वी जिल्हा बँकेवर जो प्रशासक नेमला गेला त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे बँकेतील संचालकांनी कोट्यवधीची कर्ज स्वतःच्याच संस्थांना घेतली आणि त्यामुळे ही बँक जी आहे ती डबघाईला आली आहे। आणि या डबघाईला आलेल्या बँकेच्या विरोधात खरं तर या संचालक मंडळांच्या विरोधात बार्शीचे तत्कालीन आमदार आणि विद्यमान विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांनी कोर्टामध्ये याचिका देखील दाखल केली आणि या कोर्टाच्या याचिकेनंतर संबंधित जे संचालक होते या संचालकांना जे कर्ज त्यांनी घेतलेलं आहे तर परतफेड करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले। त्यानंतर मात्र या बँकेवरती प्रशासक नेमण्यात आला। खरं तर या ज्यावेळेस बँकेवर संचालक होते त्यामध्ये माजी आमदार राजन पाटील हे अखेरचे अध्यक्ष त्या बँकेवरती होते। त्यानंतर या सोलापूर जिल्हा बँकेवरती मागील 4 ते 5 वर्षांपासून प्रशासक असल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र आता सध्याच्या घडीला या बँकेच्या ठेवीसुद्धा वाढलेल्या आहेत आणि बँक आता स्वतंत्र संचालक निवडून कारभार करू शकते अशा परिस्थितीत ही बँक आलेली आहे आणि त्यामुळेच ही निवडणूक जी आहे ती आता लागलेली आहे। जर याचा महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूर जिल्हा बँकेमध्ये नक्की कोणकोणते पॅनल किंवा कोणकोणते पक्ष या निवडणुकीमध्ये उतरतील असा जर प्रश्न उपस्थित झाला तर त्यामध्ये निर्विवादपणे भाजपचं जे काही संख्याबळ असेल किंवा भाजपचं जे पारडं जे आहे ते सध्या तरी जड पाहायला मिळतं आहे। कारण यामध्ये एकूण संचालक जे आहेत संख्या 19 आहे आणि त्यातील 11 संचालक जे आहेत ते 11 तालुक्यातून निवडले जाणार आहेत। त्यामध्ये विविध कार्यकारी सोसायटी ज्या असतील त्यांच्या मतदारांच्या माध्यमातून या 11 संचालक निवडले जातील। तर उर्वरित 5 जे आहेत ते या ठिकाणी एक महिला राखीवसाठी 2 आहेत, त्याचबरोबरीनं ओबीसी, SC ST आणि भटके अशा एकूण जागा ज्या आहेत या संचालक मंडळ निवडीसाठी असणार आहेत। मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा विचार करायचा झाला तर सुरुवात आपण माळशिरसपासून करूयात। केवळ माळशिरसमध्ये
मोहिते पाटलांचं प्राबल्य जे आहे ते अधिक असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे माळशिरसमध्ये मोहिते पाटील हा आपला गड राखतात का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागणार आहे। दुसरीकडे राहिला प्रश्न करमाळा तालुक्यामध्ये जयवंतराव जगताप यांचं कार्यकारी सोसायटीवरची पकड अधिक मजबूत आहे आणि त्याखालोखाल या ठिकाणी रश्मी दीदी बागल ज्या खरं तर आता जिल्हा परिषदेमध्ये पदावरती आहेत त्यांचं देखील प्राबल्य आहे। त्यामुळे तिसरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार संजय मामा शिंदे हे देखील त्या ठिकाणी करमाळ्यामधून असणार आहेत। त्यामुळे या तीनही नेत्यांचा कशा पद्धतीने समतोल साधला जातोय, या तीनही नेत्यांची समजूत काढून नक्की कोणाच्या गटाला ही जागा जी आहे संचालक पदाची ती मिळते यावर देखील या करमाळ्याचं चित्र अवलंबून असणार आहे। त्या खालोखाल जर आपण पाहिलं माढ्यामध्ये निर्वात बबनदादा शिंदे यांच्या एकंदरीत कुटुंबाकडे तिथली बऱ्यापैकी सत्ता जी आहे ती आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक हे तुल्यबळ आहेत, त्यांच्याकडे सर्वाधिक विविध कार्यकारी सोसायट्या ज्या आहेत त्या देखील असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्याचबरोबरीनं त्याला लागून असलेला मंगळवेढा तालुक्यामध्ये बबनराव अवताडे आहेत, त्यांच्याकडे विविध कार्यकारी सोसायटी असतील किंवा हे मतदारांसाठी निवडून येण्यासाठी जी संख्याबळ आहे ते बबनराव अवताडेंकडे आहेत आणि बबनराव अवताडे आता भाजपशी जोडले गेल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर सांगोल्याचा विचार करायचा झाला तर सांगोल्यामध्ये तिथले आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या गटाच्या ज्या जागा आहेत त्या देखील सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे एकंदरीतच जर का आपण पश्चिम भाग जर पाहिला सोलापूर जिल्ह्याचा तर तो अशा पद्धतीचं चित्र आहे। त्याचबरोबरीनं मोहोळचा विचार केला तर मोहोळमध्ये राजन पाटील हे एकमेव नेते आहेत की ज्यांच्याकडे ह्या सर्व सूत्र आहेत तालुक्याची या विविध कार्यकारी सोसायटीच्या दृष्टीने। दुसरीकडे उत्तर सोलापूरमध्ये दिलीप माने ते सुद्धा भाजपमध्ये आलेले आहेत। याशिवाय दक्षिण सोलापूरमध्ये मुळातच सुभाष बापू देशमुख जे खरं तर तिथले भाजपचे आमदार आहेत त्यांचं देखील प्राबल्य आहे। त्याचबरोबरीनं काँग्रेसचे मात्र मागच्या निवडणुकांमध्ये भाजपसोबत दिसलेले विशेषतः बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपसोबत असलेले सुरेश हासापुरे यांचं देखील मोठं प्राबल्य या भागामध्ये असल्याचं पाहायला मिळते। राहिला प्रश्न अक्कलकोटमध्ये विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी हे तुल्यबळ असले तरी त्यांच्याकडे असलेल्या कार्यकारी सोसायटींची संख्या असेल किंवा मतदारांच्या अनुषंगाने असलेल्या सोसायटींची संख्या यामध्ये कुठेतरी प्रश्नचिन्ह येतोय। खरं तर माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांचं मोठं प्राबल्य जे आहे ते अक्कलकोट तालुक्यामध्ये होतं, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं। त्यामुळे आता त्यांचा गट नक्की कोणासोबत जाणार यावर या अक्कलकोट तालुक्यातील या संचालकाचं जे काही भवितव्य आहे ते ठरणार आहे। तर दुसरीकडे सिद्धाराम म्हेत्रे हे सुद्धा पुन्हा एकदा या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून ॲक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता अक्कलकोटमध्ये नक्की काय होणार आणि सिद्धरामप्पा पाटलांचा गट कोणाला मदत करणार की कोणाची मदत घेणार हा देखील एक प्रश्न या निमित्ताने समोर येतोय आणि सिद्धरामप्पा पाटलांचा गट हा तिथे प्रभावी ठरतो असं देखील आजवरचा इतिहास त्या ठिकाणचा पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीतच जर का बार्शीचा विचार केला तर राजेंद्र राऊत हे एक हाती सत्ता राजेंद्र राऊतांची तिथे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल। त्यामुळे आता या विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा बँकेवर सुद्धा ते निर्विवादपणे जाऊ शकतात किंवा त्यांचा प्रतिनिधी जो आहे तो तिथे निवडून येऊ शकतो असं एकंदरीत जिल्ह्यातलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे पालकमंत्र्यांचं असं मत आहे की सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक ही बिनविरोध व्हावी। ज्या पद्धतीनं आम्ही विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती किंवा असा विचार मांडला होता, मात्र काही लोकांचा इगो आडवा आला आणि त्यांनी आम्हाला न विचारल्यामुळे आम्ही ही निवडणूक लावतोय अशा पद्धतीचं नाव न घेता धैर्यशील मोहिते पाटलांवर त्यांनी टीका केलेली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती आता पुन्हा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये होते की काय अशी देखील शक्यता नाकारता येत नाही आहे। त्यामुळे एकंदरीतच जिल्हा बँकेचा एक निवडणुकीचा जो काही सगळा डामडोल दिसतोय त्यामध्ये भाजपचा जे काही संख्याबळ असेल किंवा भाजपची जी ताकद आहे ती तुलनेने अधिक आहे। मात्र असं असलं तरी ऐनवेळी जर का बंड शमवण्यात भाजपला अपयश आलं तर मात्र ही निवडणूक पुन्हा एकदा लागू शकते आणि यामध्ये नक्की कोण निवडून येते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव